हे आमचे डॉक्टर. वाड्यातच दवाखाना आहे यांचा. घरच्या सारखे आम्हासनी. नमस्कार. नमस्कार. अहो हे लय मोठे डॉक्टर आहेत. पोरग तर डॉक्टरांचा बी डॉक्टर आहे. नाही, मी डॉक्टर नाहीये, मी MR आहे. पण पाहुणं तर सांगत होतो तुम्ही डॉक्टरांनी पण गोळ्या देता. हा तेच MR आहे. औषधांच्या कंपनीत कामाला आहे. वेगवेगळ्या डॉक्टरांना आमच्या कंपनीच्या औषधांची माहिती देण्याचं मी काम करतो. डॉक्टर, तुमचं क्लिनिक कुठे होतं मुंबईमध्ये? हे मुळात माझं क्लिनिक नव्हतं, हॉस्पिटल होतं. काय सांगता? कोणतं हॉस्पिटल? देव हॉस्पिटल. देव हॉस्पिटल कुठं आलं ते? विरार साईडला होतं. कदाचित तुम्हाला माहिती नसेल. सुरुवातीला मी तोच एरिया सांभाळायचो. विरारला देव हॉस्पिटल नाही, मी हे नाव याआधी ऐकलेलं नाहीये. अहो मुलगी आज तयार होऊन बसली, तिच्यासाठीही काही प्रश्न ठेवा. एकदा का तुमचं सगळं जुळलं की आपण निवांत गप्पा मारत बसू. काय आली का पाहुणी? हा आल्यात आल्यात. हे बघ इथं खाटावर बसल्यात. बस तू बी त्यांच्या शेजारी. हा, पुरीची आजी बर का, आमची सासू. हा, शिक्षण किती झालंय? अरे बोलता येतं का नाही? 12वी. 12 शिकलायस. कामाला कुठं आहे? भाजी मार्केट मध्ये आहे. हा, मग जीव चालतोयस. कष्टाचा पैसा कमावतोयस ना. हा, मग काय हरकत नाही. डिंपीचं लग्न दे ह्याच्याशी लावून. अगं आहे काय बोलतेस तू? अगं ते वर बाप आहे ती. अगं मग तुझं काय तोंड जळलं होतं वय इतक्या उशीर सांगायला? आणि पाहुणा बी लय शाना, त्याचं तोंड शिवलंय वय सांगायला मला. हो ना, तुम्ही नका लय ध्यान देऊ. म्हातारीचं तोंड जरा पहिल्यापासूनच कडू आहे. हे तुमचा साला बर का. अरे ये बेटा, नाव काय तुझं? टोन्या. टोन्या. कितवीला आहेस? तुम्ही माझ्यावर लगीन करणार आहे का काय? दीदीला विचारा की प्रश्न. तुमचा मोबाईल आहे? हो गेम आहे त्यात? आहेत. बरं पाहुणं, पुरीला काय प्रश्न विचारायचे असेल तर विचारा. लाखात एक पोरगी हाय आणि जेवण तर 1 नंबर बनवती बघा. अयो किती खोटं बोलताय. तिला कुठे येतं जेवण बनवायला? नुसतं खायला येतं आणि ती बी रोज मम्मीचा मार खात असते. टोन्या, नाव काय तुझं? डिंपल. तसं सागरिका नाव आहे तिचं, पण आम्ही लाडाने तिला डिंपल म्हणतो. शिक्षण किती झालं आहे तुझं? 11वीला आहे. 2 वेळा नापासच झाली, नाही तर 13वीत असते. मी अजून एकदा पण नापास नाही झालो. काय काय येतं तुला? ते ना व्हिडिओ लय भारी बनवते. अयो ही पोरगी कापड का काढतीये?
ते ते गेम मधला व्हिडिओ होता ना, गेम चालू झालेले. नाही, गेम मधला नव्हता तो. सोन्या आजा बरं, मोठ्या माणसामध्ये अशी बडबड नाही करायची. मी कुठं काय बडबडलो? मी तर त्यांना अजून हे पण नाही सांगितलं की दीदीला हिरोईन व्हायचंय म्हणून. तुम्ही नका ध्यान देऊ. काय बिबड पडताय आमचं पोरग, लहान आहे ना. टोन्या आज चल, बिस्किट देते तुला, चल. नको, बिस्किट देते म्हणती आणि नंतर ना हाणतीस. हे तर आहेत की बिस्किट. तुम्ही बिस्किट खाणार आहे? नाही नको. मग मी खातो. आयो तुला खरंच हिरोईन व्हायचंय का? होय, मला ऍक्टिंग करायला लय आवडती. होती, शाळेत असताना होती. आता नवीन नवीन शिकायला आवडते तिला. डॉक्टरच्या हाताखाली कामाला आहे ती. माझं का बरं करती? ती अशी निघून का गेली? नाही, लाजली आहो ती. ती ना शेम टू शेम मायासारखी आहे बघा. कुणाच्या आध्यात नाही, माध्यात नाही, कुणाचं देणं नाही, घेणं नाही, अजिबात उलट बोलत बी नाही, आणि भांडणापासून तर 10 लांब राहते. मायासारखीच एकदम हळू आणि मऊ बोलते बघा. वंदे, आता लय कौतिक केलंस ना तर माझ्या कानात ना रागात येईल. आहे जाताना माझी दृष्ट काढ. बर पाहुणं, तुम्ही डोळ्यात झाकून लगीन लावून टाका बघा. तर मग पोरगी पसंत आहे तर? हो. चला तर मग पुढचं ठरवून टाकू. पुढचं साखरपुड्याचं पुढच्या आठवड्यात सगळं ठरवून टाकू ना. एवढा सगळा जर योग जुळून आलाय तर कशाला लोंकाळा ठेवायचं? होय पाहुणं, बरोबर आहे का नाही? काय हरकत नाही मला. डॉक्टर, आता तरी सांगा मला, तुमचं हॉस्पिटल नक्की कुठे होतं? नाही म्हणजे मला आठवेल, पण कुठे भेटलेलं? मी काय म्हणतोय, पुरीला आधी पसंती विचारू आणि मग साखरपुड्याचं बघू की. अरे बाबू, तिला काय विचारायचंय? तिला काय आपल्यापेक्षा जास्त अक्कल आहे का? पाहुणं, पुढच्या आठवड्यातच आपण सुपारी फोडून टाकू. तुम्हाला मी वार कळवते. हा चालतंय की. आम्ही लागतोय की कामाला. डॉक्टर, तुमचं कार्ड देता का? नाही, अजून छापले नाहीयेत. काय क्लिनिक नवीन आहे ना माझं, म्हणून. आता तुम्ही या घरचे जावई होणार आहात, त्यामुळे आपल्या भेटीगाठी वाढतीलच. नंतर नक्की देईल. तरी डॉक्टर ते मगाशी कुठल्या गेमचा व्हिडिओ होता जरा बघू. चला येतो डॉक्टर, बोलूया नंतर. चला आबा. चल आहे, आम्ही बी निघतो. तुला काय पैसे बिशे पाहिजे असेल तर सांग. अगं आता तू स्वतःहून एवढं विचारतीस तर दे 200-300 रुपये मटणाला. लय खावसं वाटतंय. बाबू, तुला आईला मटण पण खाऊ घालणं व्हाय ना, होय र? मटण आण आणि आईला खाऊ घाल. हा,
आणि लय गुळगुळ करत बसत जाऊ नका आता. माझ्या नवऱ्याने एवढ्या कष्टाने स्थळ आणले शोधून. लवकर उरकून टाका. बाबू, तू फक्त लग्नासाठी पैशाची तयारी कर, बाकी सगळं मी बघतो, काळजी नको करू. बघितलं किती करतात तुमच्यासाठी. वाईट जाणीव ठेवा त्याची. आणि लग्नात मानपान करायचा विसरू नका त्यांचा, सांगून ठेवते. बरं आहे, चल येते ग. हा चला हो. बाबू दादा, मी आहे. काय म्हणाले पाहुणे? पुढच्या आठवड्यात सुपारी फोडायची आहे. काय? मला नाही ते माकड पसंत. आणि तुम्ही मला काय म्हणाले होते? तुला जर मुलगा आवडला तर शादी करणार म्हणून. आणि मग आता तुम्ही कोणाला विचारून हे साखरपुडा तय केलाय? मुझे नहीं करनी है शादी, नहीं करनी, नहीं करनी, नहीं करनी. डॉक्टर, मला नाही तो पोरगा पसंत. मला नाही शादी करायची. आणि काय हो, तुम्हाला काय गरज होती माझ्या लग्नाबद्दल घरातल्यांची कान भरायची? तुमच्यामुळे माझं लग्न जमतंय, आता तुम्हीच मोडायचं. कसं शक्य आहे? तुला जर का लग्न करायचं नसेल तर डायरेक्ट घरच्यांशी बोल. माझ्याशी बोलून काय होणार आहे? का उपयोग म्हणजे? तुम्ही समजा घरच्यांना. आणि तुमच्यामुळे जर त्यांनी मला बळजबरी केली ना लग्नाला, तर मी काय तर परत मुंबईला पळून जाशील. तिकडनं तुला घरातल्या इकडे घेऊन येतील आणि त्याच दिवशी तुझं लग्न लावून देतील. त्यामुळे अशी फालतूगिरी करू नकोस. जा. थँक्यू डॉक्टर. का? असंच. मैं चली येडी का? रेश्मा, बोल रेश्मा. हॅलो डॉक्टर, तुमचं काम झालंय. पैशांची व्यवस्था केली आहे मी. कधी भेटू मग? संध्याकाळी येऊ? नाही नाही नको, संध्याकाळी नका येऊ. आमचं हे रात्री कामानिमित्त बाहेर जाणार आहे. मग रात्री या तुम्ही. ठीक आहे, भेटू मग रात्री. हो. बाय. अहो, उशीर होत असेल ना तुम्हाला जायला? का? तुला का घाई झाली माझ्या जाण्याची एवढी? नाही, तसं काही नाही, असंच विचारलं. आता काय? ते तुम्ही पार्टीला चाललाय ना, तिकडे जास्त दारू पिऊ नका. बर, नाही पित. येऊ आता?
धोक्यात वाचलं डॉक्टर, नाहीतर आज काही खरं नव्हतं आपलं. रेश्मा, काहीही झालेलं नाहीये. तुझ्या नवऱ्याला बाटलीत कसा उतरवायचा हे बरोबर माहितीये मला. हे असंही सतत बाटलीतच बुडालेले असत. हीच तर अडचण आहे. अगं तुझी अडचण दूर करायला मी आहे ना. हो, तुम्ही सोबत असला ना डॉक्टर, या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी दूर झाल्यासारखं वाटतं. त्या डिंपलला तू बघणार. पैसे बाजूला काढून ठेवलेत का? हो, आणते. हे घ्या तुमचे पैसे. थँक्यू सो मच रेश्मा. हे काय केलं ना फरक थँक्यू म्हणून? हे मी तुमच्यासाठी नाही करत आहे, माझ्यासाठी करते. मी नाही राहू शकत तुमच्याशिवाय. मला आता सवय झाली आहे तुमची. तुम्ही सतत आजूबाजूला असावं, माझ्याशी बोलावं असं वाटतं. रेश्मा, अगं मलाही नाही करमत तुझ्याशिवाय. मी तरी काय करणार? दुसरा पर्याय नाही का आपल्याकडे? मग काढा ना काहीतरी पर्याय. किती दिवस राहायचं? इतक्यात कशाला पुढचा विचार करायचा? उलट आता जे चालू आहे ते छान चालू आहे की. पुढचं पुढे बघूया. आत्ताचा क्षण एन्जॉय करूयात. दिदे कुठे गेली? दिदे दिदे लवकर बाहेर ये, नाही तर मम्मी आहे ना लय म्हणजे लय हाणल. दिदे दिदे दिदे. गावली का? बाबू दादा कामावर नाही गेले अजून? डॉक्टर ते डिंपल. काय झालं डिंपलला? डॉक्टर डिंपली तू कुठे दिसायला झाली आहे. अहो असेल इथेच कुठेतरी, मैत्रिणीकडे गेली असेल. येईल, नका टेन्शन घेऊ. टेन्शन कसं घेऊ नका डॉक्टर, तिचं सामान पण नाहीये घरात. कापड बॅग समजा घेऊन गेली. शान घातलं पोरीनं पोटात. त्या पाहुण्यांना काय सांगू होतं? लोकांनी कोण करेल तिच्याशी? मंगलताई शांत व्हा, येईल ती घरी. मी आहे माझ्या खोलीत, काय वाटलं तर मला सांगा.